नमस्कार मैत्रिणींनो, राधाकृष्ण फॅशन डिझायनरमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. तर आपले आरीवर्कचे क्लास सुरू आहेत आणि ज्वेलरीचे पण क्लास सुरू आहेत. तर आज आपण आरीवर्कचा क्लास घेणार आहोत. तर आपला 30 क्लास पूर्ण झालेले आहेत आरीवर्कचे. तर आजचा आपला 31वा आरीवर्कचा क्लास आहे. तर कालच्या क्लासमध्ये आपण बटरफ्लाय घेतले. तर आज आपण बेबी फूट घेणार आहोत, म्हणजे बेबीचे पाऊल घेणार आहोत आज आपण. तर बघूया आपण ते बेबीचे पाऊल करून घेऊयात. असे आखून घेतले इथं. तर तुम्ही लहान मोठे तुम्हाला पाहिजे तशी साईज तुम्ही आखून घेऊ शकता. आणि याच्यात तुम्ही कट पाईपने वगैरे कलरच्या शुगर बीटने कशीही तुम्ही बनवू शकता. तर मी शुगर बीटने बनवते हे बेबी. तर तुम्ही कट पाईपने पण करू शकता किंवा शुगर बीटने पण करू शकता. तर मी सुरुवातीला आता हे कोपरे वगैरे व्यवस्थित येणं गरजेचं आहे. तर मी शुगर बीटमध्येच घेणार आहे. कलरच्या शुगर बीटने पण चालतं. तर हे बघा, मग आता आपण हे बेबी पाऊल रेडी करूयात. आपण आरीवर्कच्या क्लासमध्ये प्रत्येक दिवशी वेगळं काहीतरी घेणार आहोत. तर हे बघा, आपण हे बोटाच्या इथे आता कसा टाका घ्यायचा ते समजावून सांगते. तर तुम्ही पण असं करून बघा. तर आता इथे कसं करायचं ते लक्षपूर्वक बघा. इथे असा छोटा टाका घ्यायचा, याच्या शेजारी असा डबल टाका घ्यायचा आणि इथे डबल टाका घेतल्यानंतर पुन्हा इथे परत एक टाका घ्यायचा. तेव्हा मग हा इथला आकार पुन्हा छान येतो. आणि आपण हा आकार देताना 1 किंवा 2च मोती घ्यायचे, तरच फिनिशिंग येते, नाही तर मग फिनिशिंग नाही येत. तर हे बघा, आता मी 1च मोती का घेतला आहे, तर आपण आता हे बोट व्यवस्थित फिनिशिंग यायला पाहिजे ना, त्याच्यासाठी 1च घेतला आहे मी मोती. आणि असा एकच मोती घ्यायचा. मग आपल्याला जेव्हा इथे असं छोटे छोटे बोटं करायचे ना, तेव्हा एकच मोती घ्यायचा. तर आपण असं मध्यभागी पण शुगर बीटनीच भरून घेणार आहोत. आपल्याला असा भरगच्च पाऊल करायचा आहे. हा फक्त शुगर बीटनी भरून घ्यायचा आहे, म्हणजे तो छान दिसतो. पूर्णपणे आपण शुगर बीटनी त्याला भरून घेऊया. तर तुम्ही आकार, हे पावलाचे आकार तुम्ही लहान मोठे आणखी वेगळ्या प्रकारचे घेऊ शकतात. हे बोटाचे आकार वगैरे मी छोटेच घेतली आहे तुम्हाला दाखवण्यासाठी, पण याच्यापेक्षा वेगळा आकार पण येतो घेता आपल्याला. तर हे आपल्याला बेबी शॉवरच्या कार्यक्रमासाठी असे हे गरजेचे असतात. तर मग तुम्ही पण असे पाऊल करून बघा आणि कमेंटमध्ये सांगा मला हा बेबी पाऊल कसे आलेत. गुलाबी कलरचे टाकते मध्यभागी, आणखी सुंदर दिसतं मग ते. किंवा व्हाईट मोती पण छान दिसतात, कट पाईप पण छान दिसतात. पण मी ती 2 टाकले. जिथं आपल्याला असे कोपरे वगैरे काढायचे ना, तर तिथे आपण 2च घ्यायचे असतात, म्हणजे व्यवस्थित त्याला आकार येतो. तर हा फायनली आपला एक पाऊल पूर्ण झालेला आहे. तर आता आपण हा दुसरा पण याच्यासारखाच बनवून घेऊया आणि आपण इथून सुरुवात करूया. तर हे बघा, तर इथे आपल्याला डबल टाका घ्यायचा आहे.
हे पहा मी डबल टाका घेतला इथे आणि पुन्हा मग आपल्याला इथे असा टाका पुन्हा एक टाका घ्यायचा, इकडे जायचं आहे आपल्याला ना. तर आपण इकडचा जसा बनवला आहे तसाच हा पण बनवतो आहे. आपले ज्वेलरीचे पण क्लास सुरू आहे. प्लेलिस्टमध्ये गेल्यानंतर तुम्हाला पहिल्यापासूनचे व्हिडिओ दिसतील आणि ज्वेलरीचे पण पहिल्यापासूनचे व्हिडिओ दिसतील. तर तुम्ही जरूर प्लेलिस्टमध्ये जाऊन पूर्ण व्हिडिओ बघत जा. अर्ध्यात बघितल्यानंतर काहीच समजणार नाही. तर हे बेबी पाऊल पण आपलं जवळजवळ होत आलेलं आहे. तर ज्वेलरीच्या व्हिडिओमध्ये पण आपण आता मंडोळी शिकवणार आहोत. मध्ये आणखी छान दिसतात. तर हे बघा आता हा बेबी पाऊल आपला पूर्ण झाले. आता गाठ देऊन घेऊया आपण. आणि आता हे दोन्ही पण आपले बेबी पाऊल पूर्ण झालेले आहेत. तर ते कसे वाटले तुम्हाला ते तुम्ही कमेंट करून सांगा. ह्याच्यामध्ये तुम्ही लहान किंवा मोठे दोन्ही प्रकारचे बनवू शकतात. शुगर बीटने किंवा मग कलरच्या शुगर बीटने, कट पाईपने, पांढऱ्या मोत्याने कोणत्याही केलं तरी पण छान दिसतं ते. तर हे आपले पूर्ण झालेले आहेत. तर बघून घ्या तुम्ही कसे वाटतात ते.